आता शिका फॉरेक्स ट्रेडिंग फक्त 30 दिवसात, तेही आपल्या मराठीतून. तर आज आहे डे 22. ट्रेडिंग करताना आपल्याला मोठ्या टाइम फ्रेममध्ये जास्त ॲक्युरेसी का मिळते? इनफॅक्ट ज्यांच्याकडे आपला सेटअप आहे अशा बऱ्याच जणांचा मला मेसेज येतो की 5 मिनिटांपेक्षा 15 मिनिटावर जास्त ॲक्युरेसी मिळते, म्हणून मोठ्या टाइम फ्रेमवर ट्रेड घ्यायचा का? तर मित्रांनो, टाइम फ्रेम मॅनेजमेंटचं लॉजिक आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. समजा मार्केटमध्ये 1 मिनिट टाइम फ्रेमवर स्कॅल्पिंगमध्ये 1 लाख ट्रेड होत असतील, तर 5 मिनिट टाइम फ्रेमवर 5 लाख आणि 1 आवर टाइम फ्रेमवर 60 लाख नक्कीच होत असतील. मित्रांनो, हे मी फक्त एक अंदाज म्हणून सांगतो, यापेक्षा कित्येक पटीने जास्त ट्रेडिंग फॉरेक्स मार्केटमध्ये होते. हे झालं एंट्रीच्या बाबतीत. तर आता एवढ्या ट्रेडची एंट्री मार्केटमध्ये झाली म्हटल्यावर यापैकी काही ट्रेडचे स्टॉप लॉस पण मार्केटमध्ये हिट होणार. मग आपण समजूया 1 मिनिट टाइम फ्रेमवर 10,000 एस एल हिट झाले, 5 मिनिट टाइम फ्रेमवर 50,000, तसेच 1 आवर टाइम फ्रेमवर 6 लाख एस एल हिट झाले. मग आता तुम्हीच सांगा, मार्केटमध्ये मोठी मुवमेंट चार्टवर कधी पाहायला मिळेल? 10,000 एस एल हिट होतील तेव्हा, की 50,000 एस एल हिट होतील तेव्हा, की मग 6 लाख एस एल हिट होणार तेव्हा? हेच आहे मित्रांनो टाइम फ्रेमचे लॉजिक. म्हणून मोठ्या टाइम फ्रेमवर जेव्हा इतक्या मोठ्या क्वांटिटीचे एस एल हिट होतात तेव्हा कॅन्डल पण आपल्याला मोठ्याच क्रिएट होताना पाहायला मिळतात. म्हणून इंट्राडे ट्रेडिंग करताना नेहमी स्मॉल टाइम फ्रेमवर ट्रेडिंग करायची असते. तुमचा सेटअप मात्र तुम्हाला मोठ्या कॅन्डल फ्रेमवरच जास्त ॲक्युरेट दिसेल. एनिवेज, तुम्ही मार्केटमध्ये कुठल्या टाइम फ्रेमवरती ट्रेडिंग करता मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.